नमस्कार, VM फूड या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आज आपण लिंबाचं लोणचं कसं करायचं ते बघणार आहोत. इथे मी स्वच्छ धुवून 25 लिंब घेतलेले आहे. ते मी ह्या प्रकारे कट करून घेत आहे. मी भरपूर लिंब कट करून घेतलेत. व्हिडिओ स्टार्ट करायला जरा वेळ लागला. अशा प्रकारे आपल्याला लिंब कट करून घ्यायचे आहे. त्याच्या जेवढ्या बिया निघतील तेवढ्या बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. मी सर्व लिंब कट करून तुम्हाला दाखवते. अशा प्रकारे आपल्याला सर्व लिंबाच्या फोडी करून घ्यायच्या आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान फोडी करायची असेल तर लहानही करू शकतात. मी इथे एका लिंबाच्या 4 फोडी केलेल्या आहेत. स्वच्छ असे लिंब घ्यायचे आपल्याला. छान ताजे लिंब घ्यायचे. अशा प्रकारे आपले लिंब सगळे कट करून झालेले आहे. आता ह्याच्यातले जेवढ्या शक्य होतील तेवढ्या बिया आपल्याला काढून घ्यायच्या. जेवढ्या बिया काढू शकतो आपण तेवढ्या काढून घ्यायच्या आणि एका बरणीमध्ये हे लिंब आपल्याला टाकून घ्यायचे. अशा प्रकारे सगळ्या बिया आपल्याला काढून घ्यायच्या. इथे आपल्या सर्व लिंब कट करून झालेले आहे. आता आपण याच्यामध्ये मीठ घालून घेणार आहोत. जेवढे लिंब असतील त्या हिशोबाने आपण याच्यामध्ये मीठ घालून घेणार आहोत. इथे मी 2 ते 2.5 चमच मीठ घालून घेतलं आहे. आता आपण झाकण व्यवस्थित बंद करून घेणार आहोत आणि याला मीठ सगळीकडे लागेल असं हलवून घ्यायचं आहे. जसं जसं मीठ हे होईल तसं तसं याला पाणी सुटेल. ही बरणी छोटी झाली आहे. तुमच्याकडे मोठी बरणी असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही ठेवून द्या. आता आपल्याला याच्यामध्ये मीठ व्यवस्थित मिक्स करून 8 दिवस हे लिंबाचं जे लिंबाच्या फोडी केलेल्या आहे आपण त्या 8 दिवस आपल्याला असंच व्यवस्थित मुरू द्यायचे आहेत. 8 दिवसानंतर आपण याचं लोणचं करायला घेऊ. आपण लिंबाला 8 दिवस मुरत ठेवलं होतं मीठ लावून. तर आपले लिंब बघू शकता तुम्ही किती छान मुरलेले आहे. तुम्हाला मी एक लिंबू तोडून पण दाखवते. बघू शकता किती छान असं याचं वरचं साल पण एकदम व्यवस्थित अशी मुरलेली आहे. अशा प्रकारे लिंब छान मुरलेले आहे. तर आता आपण याचं लोणचं करून घेणार आहोत. तर त्याच्यासाठी काय काय साहित्य घेतले आहे आपण ते अगोदर आपण इथे बघून घेऊ. इथे मी 1 चमचा जिरं घेतलेला आहे. 2 चमचे धने, काळं मीठ घेतलेलं आहे मी इथे 1 छोटा चमचा. इथे मी पाव चमचा कलौंजी आणि अजवाईन घेतलेला आहे. ओवा, हिंग, 2 चमचे आपण बडीशोप घेतलेली आहे आणि 1-1.5 चमचा तिखट घेतलेला आहे. आणि इथे पाव किलो गूळ मी असा बारीक चिरून घेतलेला आहे. तर चला मग आता आपण पुढे रेसिपी बघू. चला तर मग आता गॅसवर आपण एक पॅन ठेवलेला आहे. गॅस चालू केलेली आहे. आपलं पॅन तापलेला आहे. आता आपण याच्यामध्ये धने टाकणार आहोत, जिरं आणि बडीशेप हे आपण छान हलकं भाजून घेणार आहोत. खूप जास्तही भाजायचं नाही आपल्याला. तुम्ही बघू शकता आपले मसाले छान भाजून झालेले. आता आपण हे प्लेटवर काढून घेणार आहोत. थोडं 1 मिनिट याला थंड करून घेऊ. तोपर्यंत आपण जे ओवा आणि कलौंजी घेतलेली आहे ती सुद्धा आपण एक अर्धा मिनिट परतून घेणार आहोत त्याच्यावर. अर्धा मिनिटभर झालेला आहे. आता आपण हे सुद्धा काढून घेणार आहोत.
आपल्याला हे बारीक नाही करायचं, त्याच्यामुळे हे आपण बाजूला काढून घेणार आहोत आणि हे जे मसाले आहे ते आपण आता मिक्सरला फिरवून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता त्या प्रकारे मी ते मसाला जो आहे तो आपला दळून घेतलेला आहे. खूप जास्त फाईन बारीक नाही करायचा आपल्याला, असा दरदरीतच हा मसाला आपल्याला ठेवायचा आहे. इथे मी गॅसवर कढई तापत ठेवलेली आहे. आता आपण याच्यामध्ये गूळ, जो चिरून घेतलेला गूळ आहे तो टाकणार आहोत. आणि आपल्याला एक छोटा चमचा याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे, खूप जास्त नाही, एक छोटा चमचा. आणि छान हे आपल्याला खूप जास्त पाक करायचा नाही आहे गुळाचा, आपल्याला फक्त गूळ जो आहे तो वितळवून घेऊन घ्यायचा आहे. इथे या प्रकारे आपल्याला छान ढवळत त्याला याचा पाक करायचा नाही, आपल्याला खूप जास्त घट्ट, फक्त गूळ जे आहे ते वितळवून घ्यायचं आहे. गूळ वितळपर्यंत आपल्याला याला छान ढवळत असं गूळ वितळू द्यायचं आहे. खूप जास्त पाणी नाही टाकायचं आपल्याला, एक चमचा पाणी टाकायचं आहे. गरम झाल्यामुळे ते पाण्याचा अंश त्याच्यामध्ये राहणार नाही, त्याच्यामुळे आपल्या लोणच्याला काही त्या पाण्यापासून होणार नाही. असं छान आपल्याला हा पाक करून घ्यायचा आहे. आपलं गूळ आता बघा इथे वितळलं आहे व्यवस्थित. थोड्याफार गुठळ्या जे राहिलेल्या आहेत त्यासुद्धा आता गूळ छान मेल्ट झालेला आहे. तर गूळ आपल्या इथे होत आहे तोपर्यंत आपण इथे बाकीचे जे मसाले आहेत ते ह्या लिंबामध्ये घालून घेणार आहोत. इथे मी जो हा मसाला घेतलेला आहे वाटून तो मसाला टाकणार आहे. हिंग, लाल तिखट, जे आपण हे कलोंजी आणि ओवा घेतला होता याला आपण वाटणार नाही, हे असेच टाकणार आहोत आपण. आणि मी आधी आपण याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे. इथे मी काळं मीठ एक छोटा चमचा घेतलेला आहे ते याच्यामध्ये टाकत आहोत. आणि आता हे सर्व आपल्याला याच्यामध्ये टाकले आपण. आता हा गूळ झाला, इथे आपला गूळ पण पूर्णपणे वितळला. इथे तुम्ही बघू शकता गूळ पूर्णपणे वितळला आहे आपला. आपल्याला याचा पाक नाही करून घ्यायचा. आता एक छान उकळी घेऊन घेऊ आपण याला. तुम्ही बघू शकता गुळाला छान अशी उकळी आलेली आहे. आता आपण गॅस बंद करणार आहोत. आता हा गूळ आपल्याला एक 2 मिनिटं खाली ठेवून छान मिक्स करून घ्यायचं आहे. एकदम गरमच नाही टाकायचं. 1 मिनिट आपल्याला याला थोडं कोमट करून घ्यायचं आहे. तुम्ही जे मसाले आपण लिंबामध्ये घातलेले आहे ते मसाले तुम्ही ह्या गुळामध्ये टाकून पण मिक्स करू शकता. त्या पद्धतीने पण आपल्याला करता येते, पण मी सर्व आधी त्याच्यातच मिक्स केलेला आहे लिंबामध्ये. आता वरून आपण हा गूळ टाकणार आहोत. आपल्याला याच्यामध्ये तेलाचा वापर कसलाच करायचा नाही आहे, बिना तेलाचं आपण लोणचं करत आहोत. बघू शकता याची हे पूर्ण 1 मिनिट झालेला आहे. आता आपण ह्या लिंबावर हा पाक टाकून घेणार आहोत. आता आपल्याला छान हे मिक्स करून घ्यायचं आहे. इथे तुम्ही बघू शकता छान आपलं सगळं लोणचं जे आहे ते व्यवस्थित सगळे मसाले आणि गूळ आपला सगळीकडे लागलेला आहे, छान मिक्स झालेला आहे. आता आपण एक स्वच्छ अशी कोरडी बरणी घ्यायची आहे ज्याच्यामध्ये आपल्याला हे लोणचं स्टोअर करून ठेवायचं आहे. तुम्ही अशा पद्धतीने जर लोणचं केलं तर ते वर्षभरही त्या लोणच्याला काही होत नाही. आता आपण हे बरणीमध्ये भरून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपलं लिंबाचं आंबट गूळ लोणचं तयार आहे. हे लोणचं तुम्ही 2 दिवस असंच ठेवून खायला सुरुवात करू शकता. या पद्धतीने एकदा लोणचं नक्की करून बघा. आपण जेव्हा लोणच्यामध्ये
लिंबू चिरून सगळंच साहित्य एका सोबत टाकून जे आपण लोणचं करतो ते मुरायला खूप वेळ लागते. ह्या पद्धतीने तुम्ही लोणचं करून बघा, तात्काळ तुम्हाला खायलाही चांगलं होईल आणि चवीलाही छान लागते. तर रेसिपी जर आवडली असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. चला तर मग पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.